सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1105. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र उच्चारून. उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरीजे. उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरीजे. पुण्य करिता होय पाप दूध पाजुनी पोशिला साप. पुण्य करिता होय पाप दूध पाजुनी पोशिला साप. करोणी अघोर जप दुःख विकत घेतले. करोणी अघोर जप दुःख विकत घेतले. भूमी पाता नाही वेगळी माड बरड एक काळी. भूमी पाता नाही वेगळी माळ बरड एक काळी. उत्तम निराळी मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम निराळी मध्यम आणि कनिष्ठ. म्हणून विवेके काही करणे ते निके. म्हणून विवेके काही करणे ते निके. तुका म्हणे फिके रुची निधी मिष्टान्न. तुका म्हणे फिके रुची निधी मिष्टान्न. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. अर्थ महाराज या अभंगात काही व्यावहारिक ज्ञान देत आहेत. ते म्हणतात सर्व भूतांना अन्न द्यावे, पण द्रव्य मात्र योग्यता पाहूनच द्यावे. जेथे बी उगवेल असे वाटते तेथेच ते पेरावे. सापाला दूध पाजले तर पुण्यकर्म न होता पाप होते. आणि एखादा साधक जारण मारण मंत्र करून दुसऱ्याचे वाईट करता करता आपले स्वतःचे वाईट करून घेतो. पृथ्वी म्हटले की सगळी सारखी आहे, पण त्यात माड जमीन, खडकाळ जमीन, काळी जमीन, कमी जास्त कसाची जमीन असा भेद असतात. म्हणून ते काही करणे असेल ते विचारपूर्वक चांगले ते करावे. मिष्टान्न केले तर त्याला चव नसेल तर खाणाऱ्याला ते आवडणार नाही. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1106. देवावरी भार वृत्ती आया चित सार. देवावरी भार वृत्ती आया चित सार. देह देवाचे सांभाळे सार योज यथा काळी. देह देवाचे सांभाळे सार योज यथा काळी. विश्वासी निर्धार विस्तारिला विश्वंभर. विश्वासी निर्धार विस्तारिला विश्वांभर. तुका म्हणे व्हावे बळ एकची जाणावे. तुका म्हणे व्हावे बळ एकची जाणावे. देवावरी भार वृत्ती आया चित्त सार. अर्थ साधकाने आपला सर्व भार देवावर घालावा आणि हव्यास न धरता मिळेल त्या संतुष्ट राहावे असे सांगून तुकाराम महाराज म्हणतात, देह देवाच्या स्वाधीन करावा व योग्य गाडी त्याची योजना योग्य कर्माकडे करावी हे जीवनाचे सार समजावे. विश्वामध्ये विश्वंभर विश्वपोषक भरलेला असून तो सर्व करतो अशी श्रद्धा ठेवली म्हणजे तो सर्व व्यवस्था लावतो. अशा प्रकारची आपली वृत्ती असली तर तेच मोठे सामर्थ्य आहे असे जाणावे. पंढरीनाथ महाराज की तुकाराम महाराज की जय.